अगं दवंडी पिटण्याआधी मी काय सांगतोय ते नीट ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ? काय ऐकून घेऊ मी? सावळे तिचा नवरा या घरी येणार म्हणून तुम्ही मला माझ्या खोलीतून बाहेर काढताय? हे बरं आहे हो, म्हणजे त्या महालात सावळेची तिकडे मजा, पण इकडे आल्यावर इकडे भी मजा. उसकी तो 20 उंगलियां घी में ना. मी काय ऐकणार नाही, मी माझी नाही खोली सोडणार. अगं असं काय करतेस तू? अगं जरा नीट विचार कर. नाही करायचा मला नीट विचार. नाही सोडणार मी माझी रूम, कळलं का तुम्हाला? मी खोली बाहेर जाणार नाही. नाही नाही नाही. अगं काय नाही 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 नाहीचा पाडा लावलाय नुसता. अगं मी तुला काय कायमची खोली सोडायला सांगतोय वय? अगं विचार कर, एवढा श्रीमंत माणूस, नुसता श्रीमंत नाही तर गडगंज श्रीमंत माणूस तुझ्या खोलीत राहणार. मग तो खुश झाल्यावर असा मोकळ्या हाताने घरातून बाहेर निघेल का? अगं ज्या माणसाकडं सोनं हाय, चांदी आहे, नाणं आहे, पैसा असा खळा 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 वाहतोय, तो माणूस घरातून बाहेर निघताना मोकळ्या हातानं निघल का? तो तुझ्या हातात काहीतरी ठेवून जाईलच की. खरं सांगताय ना? कौगाच माझ्या स्क्रिप्ट मध्ये ऍडिशनल डायलॉग टाकून माझे सीन वाढवताय. झालं का आता? आता खरं बोललो तरी अडचणच आहे म्हणायची. नाही अडचण नाही. सांगा बरं, म्हणजे काय काय देतील ते अजून मला सांगा सांगा. अगं गाडी देईल, बंगला, तू विचार करू नको, एवढं सगळं असेल तुझ्या. येतो आम्ही. काय काय? तुला काम करताना बघून खरंच खूप बरं वाटलं मला. खूप कॉन्फिडेंटली काम करतोयस. जे काही झालं ते विसरून कामाला लागलायस बघून बरं वाटलं. आणि ज्या पद्धतीने चार्ज घेतलायस ना आता, इट्स रिअली कमेंडेबल. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुझ्याकडून शिकलोय मी आई. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल त्या पोरीबद्दल जे डिसिजन घेतलंस ते मला आवडलं. इन अ वे तिची लायकीच दाखवून दिलीस तू. गुड. आणि हे जेव्हा जगन्नाथला कळेल ना, तेव्हा त्याला खूप त्रास होईल. त्याला कळेल आपला हेतू काय साध्य होत नाहीये. आणि त्या पोरीला सुद्धा हळूहळू कळेल की इथे या घरात आपली डाळ शिजत नाही आणि ती निघून जाईल. जस्ट वेट फॉर दॅट. त्रास कसला? अहो उलट तुमच्याकडे यायचं म्हणून पळतच आलो आम्ही, होय की नाही? बरं जावय बापू. सारंग ना येईल येईल. बर. एवढ्या मोठ्या बंगल्यात त्या सावलीची खोली नेमकी कोणती असेल बरं? असं तर नाही ना यांनी तिला स्वीकारलंच नाही? अगं बाई, इथंच ठेवलं असेल का कुठल्या तरी कोपऱ्यात? बघून घ्यायला काय हरकत आहे ग जयंती? जयंती वहिनी पण आल्या आहेत, म्हणजे त्या काही स्वस्त बसणार नाहीत. त्या इकडं नक्की येतील. त्याआधी मला हे सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल. सावली, सावली काय झालंय? वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना, जयंती बहिणी सुद्धा आल्या. त्या जर इथं आल्या आणि त्यांना कळलं की मी इथं राहते तर? हो ग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आपण एक काम करूया, हे सगळं सामान आहे ना स्टोर रूम मध्ये ठेवूया. चल चला. तुमचं इथे येण्याचं प्रयोजन नाही कळलं. म्हणजे सहज आलात का काही कामानी? वय जरा महत्वाचं काम होतं म्हणून घाईघाईतच आलो. माझं भी एक महत्वाचं काम आहे, मी जरा आज जाऊन येते. ए, तू कशाला आज जातीस? काय करताय? सावलीला मदत करायला जाते ना. काय आमच्या घरी मी मदत करायची ना तिला. बाई 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 काय किचन आहे सावळे तुझं?
किचन आहे का मस्करी केवढी लाईट लावलेत ग सावळे मला असं वाटतंय की मालिकेमध्ये नाही का किचनचा सेट असतो अगदी तसं आहे ग बाई तुझं स्वयंपाकघर खरं सावळे आपल्या घरासारखी 4 घरं मावतील ना या किचन मध्ये आ? तुला सांगते मी असते ना इतकंच छान मांडलं असतं बघ किचन मध्येच राहिले असते हा काय वाटतं खरंच बाई काय माणूस पेटवायचं का काय मी काय म्हणते नाही म्हणजे मी ना इथंच बसते लय एसी आहे लय थंडी वाजल मला तिथं बस त्यांच्या आग येते हा तुम्ही चालू द्या तुमचं आहे मी इथं छान छान मजा सावळे तुझी काय म्हण बरं का सावळे असं एक डायनिंग टेबल आपल्या हॉलमध्ये पण बनवायला पाहिजे नाही म्हणजे कसं आला गेलेला पाहुण्याला आपल्याला जेवायला वाटतंय पण काय वाटायचं जेवायला पण एक गोष्ट खरी हा तुमच्याकडे कप सगळे एका रंगाचे आहेत बाई आपल्यासारखं नाही सगळं वेगवेगळं आलं टाकलंय ना तुम्ही जाऊन यावं तर मी इथे चहा पिते तुम्ही बाकीच्यांना देऊन या हा